श्री स्वामी समर्थ। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत सोया कबाब। इथे 3 ते 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते आता किसून घ्यायचे आहेत आपल्याला। इथे चीज घेतलेला आहे 2 क्यूब, ते देखील किसून घेतलेलं आहे। ऑप्शनल आहे, चीज टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालेल। आणि बटाटे उकडून सकाळी उकडून फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत, त्याने पाणी कमी शोषेल नंतर, म्हणजे पिठाचा वापर जास्त होणार नाही। इथे फॉर्च्यूनचे सोया चंक्स घेतलेले आहेत, ते पाण्यात भिजत ठेवून नंतर काढून मी बारीक मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। हळद टाकायची आहे थोडीशी, चवीनुसार तिखट टाकू शकता। गरम मसाला टाकायचा आहे, धना जिरा पावडर टाकायची आहे थोडीशी। इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। तुम्ही व्हेजिटेबल्स पण टाकू शकता, वाटाणा किंवा मटार किंवा शिमला मिरची, गाजर चॉप करून बारीक टाकू शकता। आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। पनीर घेतलेलं आहे थोडंसं 50 ग्रॅम, ते देखील इथे बारीक कुस्करून घेतलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आमचूर पावडर आणि चाट मसाला टाकायचा राहिला होता, तो मी टाकलेला आहे। मिक्स करून झाल्यानंतर ह्याचे हाताला थोडंसं तेल लावून कबाब बनवून घ्यायचे आहे, अशा प्रकारे। आता हे मी कबाब बनवून घेणार आहे। पॅन गरम करत ठेवला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कबाब आपल्याला चांगले ब्राऊन कलर येईपर्यंत दोन्ही साईडने शेकून घ्यायचं आहे। तिथे ब्राऊन कलर येईपर्यंत मी शेकून घेणार आहे। हेल्दी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।